नमस्कार, मी पत्रकार दीपक चंदे. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचं स्वागत. आजची बातमी आहे, सप्टेंबरपासून ठाणे जिल्ह्यात 21व्या पशुगणनेला सुरुवात होणार आहे. घरोघरी कुत्रे, गायी, म्हशींची गणना होणार असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे, गायी, बैल, शेळ्या, मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे. घरोघरी आणि पशुपालन संस्थेमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी महापालिका सहाय्य करणार असून प्रथमच मोबाईल मार्फत ही गणना प्रगणक करणार आहे. 4,000 घरामागे एक प्रगणकाला काम करावे लागणार असल्याची माहिती डॉक्टर वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे व जिल्हा परिषदेचे जिल्हा संवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोंडणकर यांनी दिली. 1919 ते 1920 पासून देशात वेळोवेळी पशुगणना करण्यात आली. तेव्हापासून ही पशुगणना दर 5 वर्षांनी एकदा केली जाते. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने आतापर्यंत अशा 20 जनगणना केल्या आहेत. पशुगणना केवळ धोरणकर्त्यांसाठीच नाही तर शेतकरी, व्यापारी, उद्योग, दुग्ध उद्योग सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे पशुधोरणासाठी धोरण आखणे सोपे जाते. 20वी पशुगणना 2019 मध्ये झाली होती आणि आता ही गणना देशभरात होत असताना ठाणे जिल्ह्यात देखील केली जाणार आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेतर्फे गणना करताना महापालिकेकडून प्रगणक आणि पर्यवेक्षकाच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. तसेच या क्षेत्राशी निगडित संस्थाचीही मदत घेणार आहेत. पशुगणना करण्यासाठी ग्रामीण भागात 72 प्रगणक, 14 पर्यवेक्षक असून एकूण 86 कर्मचारी, तसेच शहरी भागात 256 प्रगणक व 47 पर्यवेक्षक असून एकूण 303 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. 4,000 घरामागे एक प्रगणकाला गणना करण्याची जबाबदारी असेल तर 10 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक काम पाहणार आहे. मोबाईल ॲप मार्फत ही गणना होणार असून ती 3 महिने चालेल. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.